हॅलो गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? तर आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि आज मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग अशा टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेली आहे, जो की खूप खूप हेल्पफुल असणार आहे तुम्हाला. तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिला तुम्हाला आनंदी बघायचं असतं किंवा खुश बघायचं असतं आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही काहीही करायला तयार असतात. आणि जर त्या व्यक्तीचा बर्थडे असेल तर मग 4-5 दिवसाआधी तुम्हाला झोप लागणार नाही, की काय गिफ्ट देऊ? मग आवडेल का? असं तसं. तर हे माझ्या बाबतीत होत नाही. कारण की मी माझ्या पार्टनरला खूप चांगलं ओळखते आणि त्या व्यक्तीला काय हवं आहे हे मला आधीच माहिती असतं. तर तुम्हाला तुमच्या पार्टनरला ओळखावं लागेल. आपल्या पार्टनरला काय आवडतं किंवा काय अशी गोष्ट आहे जी त्या व्यक्तीला हवी होती पण ती नाही आहे. तर अशी एखादी गोष्ट तुम्ही गिफ्ट करू शकतात. तर पुढे आपण बघणारच आहोत की गिफ्ट देण्यासाठी तुमच्या होणाऱ्या बायकोला किंवा तुमची असलेली बायको किंवा तुमची पार्टनर, प्रेयसी, लवर, तर काय देऊ शकतो आपण गिफ्ट, आपण पुढे बघूया. नंबर 1, गजरा. गजरा ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक लेडीजला आवडते. आणि एखादा घरात सण आहे, तुमची बायको स्वयंपाक करते, सगळं आवरते आणि ती जेव्हा रेडी होते तेव्हा तुम्ही हळूच एक गजरा काढून ठेवा बरं तिच्यासमोर. कसली भारी स्माईल येईल ना तिच्या चेहऱ्यावर. तर गजरा हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि कधी कधी काय होतं, तुम्ही कटकट करून घराच्या बाहेर पडता आणि जेव्हा संध्याकाळी परत येता तेव्हा तोच राग ती धरून बसलेली असते. तर अशा वेळेस तुम्हाला करायचं काय, एखादा गजरा किंवा फुलांचा बुके, गुलाबाची फुलं घेऊन जायची आणि मग बघा तिचा मूड, तिची स्माईल. दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना परफ्यूम खूप आवडतात. तर तिच्या आवडीचा परफ्यूम कोणता आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तिच्या आवडीचा परफ्यूम तिला गिफ्ट करा. तिला खूप भारी वाटेल. त्यासाठी तिची आवड निवड तुम्हाला माहिती पाहिजे आणि ती आवड निवड तेव्हाच माहिती होईल जेव्हा तुम्ही तिच्यासोबत टाईम स्पेंड कराल. तर टाईम स्पेंड करणं पण खूप गरजेचं आहे. तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही खूप सारा टाईम स्पेंड करा, जेणेकरून त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी तुम्हाला माहिती असतील, तुमच्या आवडीनिवडी त्या व्यक्तीला माहिती असतील. नंबर 3 वर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एखादा मेकअप किट किंवा स्किन केअर कॉम्बो गिफ्ट करू शकता. कारण की नटायला कोणाला आवडत नाही. प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण सुंदर दिसावं, बाकीच्यांमध्ये उठून दिसावं. सो हे पण बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही एखादं मेकअप किट किंवा स्किन केअरचा कॉम्बो गिफ्ट करू शकता, आवडेल तिला. नंबर 4, सध्या ना मिशोवरच्या साड्या खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येक मुलीकडे दिसते. तर तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे आणि एखादी ट्रेंडिंग अशी साडी उचलायची आहे आणि ती बायकोला गिफ्ट करा. किंवा ती काय यूज करते, ड्रेस असो, वन पीस असो, जीन्स टॉप, काहीतरी क्लोथमध्ये गिफ्ट करा. मुलींचं कसं असतं, ठेवायला जागा नाही आणि घालायला कपडे नाही, अशी गोष्ट असते. तर ही आयडियासुद्धा तुमच्यासाठी वर्क करेल. नंबर 5, म्हणजे माझ्यासोबत पण खूपदा झालं आहे. मी मस्त अशी साडी वेअर करते, छानशी रेडी होते आणि कुठे बाहेर जायचं असलं की माझ्याकडे हँडबॅगच नसते. तर फॅन्सी हँडबॅग सध्या खूप ट्रेंड चालू आहे. तुम्ही एखादी फॅन्सी हँडबॅग घ्या. मग ती रोज वापरासाठी असो किंवा एखाद्या खास सणासाठी, उत्सवासाठी असो. तर असे हँडबॅगसुद्धा तुम्ही गिफ्ट करू शकता. हा सुद्धा खूप छान पर्याय आहे. जर तुम्ही खूप चांगला जॉब करताय आणि तुमच्याकडे बजेटसुद्धा खूप चांगलं आहे, तर अशा वेळेस मी तुम्हाला सजेस्ट करेल सिल्वर किंवा गोल्ड ज्वेलरी. हे म्हणजे लेडीजचं पहिलं प्रेम म्हटलं तरी चालेल, सोनं. तर एखादा नेकलेस किंवा इयर टॉप्स म्हणा, झुमके म्हणा, चेन म्हणा, पैंजण म्हणा, काहीतरी गिफ्ट करा. आणि ही गोष्ट म्हणजे तुमची तारीफच तारीफ सगळीकडे. तर ही गोष्ट पण खूप वर्क करणारी आहे. तुम्ही प्लॅन करू शकता, गिफ्ट देऊ शकता. तुमचा बजेट शेवटी. नंबर 8, थोडासा बजेट जास्त आणि खूप छान छान फोटो काढायला एखादा स्मार्टफोन.
एखादं स्मार्ट वॉच किंवा चांगल्या क्वालिटीचे हेडफोन्स. ह्या गोष्टी, या तिन्हींमधून एखादी गोष्ट तुमच्या वाईफकडे नाही आहे, ती गोष्ट तुम्ही गिफ्ट करू शकता. हा सुद्धा ऑप्शन खूप छान आहे. ह्या 8 गोष्टींमधून एखादी गोष्ट तर करा, पण जेव्हा तुम्हाला 7-8 दिवसाची सुट्टी असेल तेव्हा तुमच्या वाईफला घेऊन एखादी वीकेंड ट्रिप प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला जास्त दिवस बाहेर राहता येईल, एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल. अशाने होईल काय, तिच्या आवडी, तुमच्या आवडीनिवडी सगळ्या एकमेकांना कळतील, तुमचे स्वभाव एकमेकांना कळतील आणि तुम्ही जवळ याल एकमेकांच्या. प्लस तुमचं रिलेशन अजून स्ट्रॉंग होईल. तर हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे प्रत्येक कपलने हे केलंच पाहिजे. सो गाईज, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि या व्हिडिओची थोडी जरी तुम्हाला हेल्प झाली तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि मला खूप छान वाटेल. तसं पण म्हणजे मी माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व करते. तसेच माझे फ्रेंड्स असो किंवा असं त्यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनासुद्धा आम्ही सोल्युशन देतो. आणि माझं सगळ्यात बेस्ट सोल्युशन असतं, जेव्हा एक छोटासा प्रॉब्लेम असतो तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करा. तो जर वाढला तर मग खूप वाढून जातो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मॅटर करतात. म्हणजे असं असतं ना, मुलींचं कसं असतं, तिला खूप मोठं काही असं नाही पाहिजे राहत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिचं सुख असतं आणि त्या गोष्टी वाढू देऊ नका. कारण एक वेळ अशी येते की आपण त्या व्यक्तीला गमावून बसतो. सो प्लीज ह्या गोष्टी करा, एकमेकांना समजून घ्या. आयुष्य एकदाच भेटतं आणि ते सुखात जगा, सुखाचा संसार करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.